नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री वयोश्री योजना आता आपल्या महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात आली आहे, ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना 3,000 रुपये मिळणार आहेत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये काही नवीन योजना राबवण्यात येणार आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी। मित्रांनो, आज मंत्रिमंडळामध्ये जो निर्णय आहे तो घेण्यात आला आहे। या निर्णयामध्ये कशा पद्धतीने लाभ दिला जाणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर चॅनल अवश्य सबस्क्राइब करा। चला जास्त न वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया। तर पहा मित्रांनो, मंत्रिमंडळ निर्णय 5 फेब्रुवारी 2024 रोजी घेण्यात आला आहे, ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन संवेदनशील मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून लाभ दिला जाणार आहे। राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजनेस राज्य मंत्रिमंडळाची मान्यता देण्यात आली आहे। मित्रांनो, ज्यामध्ये 2 लाख रुपयापर्यंत वार्षिक उत्पन्न मर्यादित आहे अशा 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। म्हणजेच मित्रांनो, ज्या ज्येष्ठ नागरिकांचं उत्पन्न हे 2 लाख रुपयापर्यंत आहे आणि ज्यांचं वय 65 वर्षावरील आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। आता मित्रांनो, ज्येष्ठांमध्ये अपंगपणा आला किंवा अशक्तपणा आला यांचे निराकरण करण्यासाठी आवश्यक उपकरणे असतील ते उपकरणे खरेदी करण्यासाठी सुद्धा मानसिक संस्था संतुलनासाठी जे काही योजना आहेत ते सुद्धा इथे राबवण्यात येणार आहेत। तसेच मित्रांनो, केंद्रामध्ये प्रबोधन व प्रशिक्षण सुद्धा देण्यात येणार आहे। तसेच अजून काय काय यामध्ये लाभ मिळणार आहे ते जाणून घेऊया। आरोग्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांचे जे काही सर्वेक्षण असेल, स्क्रीनिंग असेल ते करण्यात येईल। तसेच मित्रांनो, लाभार्थ्यांची जी काही तपासणी आहे ती सुद्धा करण्यात येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पात्र लाभार्थ्यांना 3,000 रुपये एका रकमी थेट लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता, पात्र लाभार्थ्यांना एका रकमे एकदा थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होणार आहेत। आता मित्रांनो, केंद्राची राष्ट्रीय वयोश्री योजना होती। मित्रांनो, महत्त्वाचा पॉइंट आहे, केंद्राची जी काही राष्ट्रीय वयोश्री योजना होती ती निवडक जिल्ह्यामध्ये होती, ती आता मुख्यमंत्री वयोश्री योजना लागू करण्यात आली आहे आणि ही योजना मात्र सर्व जिल्ह्यामध्ये राबवण्यात येणार आहे। तसेच मित्रांनो, या योजनेसाठी 480 कोटी रुपयांच्या खर्चात जे आहे ते मान्यता सुद्धा मंत्रिमंडळात आज देण्यात आली आहे। तेव्हा मित्रांनो, अशा पद्धतीने या योजनेचे जे काही ऑनलाईन फॉर्म असतील, काही माहिती जर आली, याचा GR काही दिवसांनी येईल तर आपल्या चॅनल वरती याचा नक्कीच व्हिडिओ बनवला जाईल। आपला चॅनल सबस्क्राइब करून ठेवा आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ मित्रांना शेअर करा आणि ज्येष्ठ नागरिक मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।